इथे मी 1 किलो गाजर घेतलेत। गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतले। आता ह्याप्रमाणे मी गाजरांचं हे साल काढून घेते। आता साल काढून झाले की गाजर मी इथे किसून घेतलंय। तर व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी मी हे एक गाजर किसणीने किसते, पण बाकीचे जे उरलेले गाजर आहेत ते मी फूड प्रोसेसर मधून किसून घेतले आहेत। आता एका कढईत मी 2 चमचे तूप घेतलंय, साजूक तूप। ह्यानंतर याच्यात जो गाजराचा किस करून घेतलेला होता तो घातलाय। आता हा गाजराचा किस मी या तुपात अगदी व्यवस्थित परतवून घेते। ह्याप्रमाणे गाजराचा किस हा तुपात अगदी व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी याच्यात 1 लिटर म्हशीचं दूध टाकून घेतलंय। दुधाची साय पण मी याच्यात टाकून घेतली आहे। आता हा गाजराचा किस दुधात हाय फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपण हा किस शिजवून घेणार आहोत। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। त्यासोबतच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा। आणि तुम्हाला ह्या व्हिडिओचा कुठला पार्ट आवडला आणि कुठला पार्ट नाही आवडला हे मला कमेंट करून जरूर कळवा। तर आता गाजराचा किस आणि दूध इथे बऱ्यापैकी शिजलेले आहेत, घट्ट झालेले आहेत। ह्या स्टेजला आल्यानंतर ह्याच्यात मी पाऊण वाटी साखर घातली आहे। तर साखर हे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो, कमी किंवा जास्त, पण ही पाऊण वाटी साखर याला पुरेशी होते। त्यानंतर पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता मध्यम गॅसवर पुन्हा हा हलवा आपल्याला पूर्णपणे आटू द्यायचा आहे। दुधाचा छान खवा व्हायला पाहिजे एवढा आपल्याला हा हलवा शिजवायचा आहे। इथे तुम्ही बघू शकताय आता दूध हे पूर्णपणे आटलेलं आहे, त्याचा खवा इथे तयार झालेला आहे। आता या स्टेजला मी ह्याच्यात अर्धा चमचा वेलची पावडर ऍड केली आहे आणि 2 चमचे बदामाचे काप ऍड केलेत। आता अगदी 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर आपल्याला हा हलवा पुन्हा शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे वेलची पावडर ऍड केली आहे तिचा फ्लेवर या हलव्यात उतरला पाहिजे। तर अशा पद्धतीने इथे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत।